आणि या निकालासंदर्भातली एक अत्यंत मोठी बातमी। आमदार अपात्रता निकाल वाचनाला दुपारी 4:30 वाजता सुरुवात केली जाईल। विधानसभा अध्यक्ष 1 ते 1.5 तास या निकालाचं वाचन करतील। निकालातले काही ठळक मुद्दे आधी वाचून दाखवले जातील आणि मग निकालाची सविस्तर प्रत दोनही गटांना दिली जाईल। त्यामुळे 1 ते 1.5 तास निकालाचं वाचन होणार आहे। 4:30 वाजता याची जर का सुरुवात झाली तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण निकालाचं वाचन पूर्ण केलं जाईल। निकाल काय येतोय याची कमालीची उत्सुकता आहे। दोनही गटाकडनं दावे प्रतिदावे होतात की निकाल आमच्या बाजूनच असेल। संविधानाच्या अनुषंगाने निकाल द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होते। दुपारी 4:30 वाजता निकाल वाचनाला सुरुवात केली जाईल। जवळपास 1 ते 1.5 तास या निकालाचं वाचन पार पडेल। आजच्या निकालानंतर हे स्पष्ट होणार आहे की विधिमंडळ पक्ष कुणाचा, कारण राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळातला पक्ष वेगळा। त्यामुळे राजकीय पक्ष निवडणूक आयोगाप्रमाणे एकनाथ शिंदेंचा आहे, त्याला चिन्हही दिलं गेलेलं आहे, नावही दिलं गेलं आहे। तर विधिमंडळ पक्ष कुणाचा, त्याचा नेता कोण याचा फैसला आज केला जाईल। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतात। सुशांत, 4:30 वाजता निकाल वाचायला सुरुवात होईल असं कळतंय, कशी असेल ही सगळी प्रक्रिया? ज्ञानजा, आता सगळी तयारी जी आहे ती विधिमंडळाची पूर्ण झालेली आहे आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार प्रत्यक्ष निकाल वाचनाला जी आहे ती 4:30 वाजताच्या सुमारास सुरुवात होईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सध्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आणि त्यानंतर हे जे निकाल वाचन आहे ते लाईव्ह प्रक्षेपण देण्याचं ठरलेलं आहे आणि त्यानुसार आता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आता त्याची तयारी देखील केली जात आहे। जवळपास 4:30 वाजता ज्यावेळी निकाल वाचनाला सुरुवात होईल त्यावेळी जे महत्त्वाचे ठळक मुद्दे आहेत ते आधी वाचले जातील। अध्यक्षांकडून नेमके कोणत्या मुद्द्यावर ही सुनावणी झाली आणि नेमके कोणते मुद्दे या सुनावणी दरम्यान हे करण्यात आले त्याचं वाचन जे आहे ते अध्यक्षांकडून केलं जाणार। त्यामुळे 4:30 वाजता जी सुनावणी निकाल वाचनाला जी सुरुवात होणार आहे ती जवळपास 1 ते 1.5 तास हे निकाल वाचन होईल असं देखील आपल्याला ज्ञानदा समजतंय। धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।